नाही नाही, आत्तापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात. फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा. म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही. त्या मी समोर बसलेलो होतो, ते माझ्या समोर बसलेले होते. धस असे तिरके भाषण करत होते. धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर सुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते, डोळा डोळा डोळा. त्यांच्या मनात काय मला माहीत नाही. पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे, कारण का मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावरती सुरेश जैन, नवाब मलिक, डॉक्टर पद्मसिंह पाटील, नंतर गावित, त्यांचं नाव काय गावितांचं, राजेंद्र विजयकुमार गावित. तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे. मुख्यमंत्री ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतो.